नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बंगलोरची एक फेमस बिर्याणी आहे मलिका बिर्याणी। चला कृतीला सुरुवात करूया। आधी आपण मटन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ घालते आहे, 1 चमचा हळद घालते आहे आणि त्यातच घालणार आहे 1 कप दही घालते आहे। हे नॉर्मल दही आहे, जास्त आंबट दही घेऊ नका। हे छान आता आपल्याला पूर्ण मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे फ्लेवर त्या मटणामध्ये छान उतरतील। आता हे साईडला ठेवून घेऊयात। आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यात 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। तेल थोडं थंडच आहे, त्यातच मी 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घातलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी, त्याचबरोबर यातच घालणार आहे 7-8 लवंगा घालते आहे। त्याचबरोबर यात घालणार आहे 4 मसाला विलायची घालणार आहे आणि 3-4 हिरवी विलायची घालणार आहे। यातच आता घालते आहे 1 मोठा चमचा धने आणि 4 ते 5 तेजपत्ता, म्हणजेच आपलं तमालपत्र घातलेलं आहे। साधारण 1 मिनिट आपल्याला याला मंद आचेवर परतायचं आहे। आपण जास्त तळणार नाही आहेत हे मसाले, म्हणूनच तेल गार असतानाच मी सगळे मसाले घातले। हे झाल्यानंतर आपल्याला यात 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो परतायचा आहे। थोडंसं मीठही घातलेलं आहे। थोडासा लालसर होत आला की यात 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं मी घालून त्याला छान असे बघा लालसर करून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतलं। आता त्याच पॅनमध्ये मी तेल घालून 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 1 मूठ मेथी, 1 मूठ कोथिंबीर आणि 1 मूठ पुदिना हे छान परतून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे परतून घेतल्यावर ज्यात आपण कांद्याचं काढून घेतलं त्यातच मी काढून हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आपलं वाटण थंड होतंय तोपर्यंत इथे मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला, 1 टोमॅटो उभा चिरून घेतलं। आता आपण वाटण करूया। याची छान अशी फाईन अशी पेस्ट करून घेतली। आता वाटण झाल्यानंतर एका कुकरमध्ये मी तेल घालून त्यामध्ये जे दाखवलेले मसाले आहेत ते घालून घेतलेले आहेत। त्याचं डिटेल मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतच आहे। त्याचबरोबर जो उभा चिरलेला कांदा घालते आहे, छान आपल्याला लालसर परतायचा आहे। तो परतून झाल्यानंतर जे टोमॅटो चिरलं होतं तेही छान साधारण अर्धा मिनिट परतायचं आहे। आता जे आपण मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आहे, तेही छान एक साधारण 4 ते 5 मिनिटं याला परतून घ्यायचं। आता ते परतल्यानंतर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर आणि जे वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर ह्यातच उकळलेलं पाणी घालते आहे, साधारण 5 वाट्या मी पाणी घालते आहे, 5 ते 6 वाट्या। आता ह्याला छान आपण मिक्स करून घेणार आहे आणि उकळी आल्यानंतर ह्याच्या 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आपल्या शिट्ट्या होतात ते तोपर्यंत इथे मी तांदूळ घेतलेला आहे। हा जिरा सांबार राईस असतो, या बिर्याणीसाठी स्पेशली यूज केला जातो। अर्धा किलो मटणासाठी मी अर्धा किलोच राईस घेतलेला आहे। हा स्वच्छ 2 वेळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा तास आपल्याला याला भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून आपली जो राईस आहे त्याची टेस्ट अजून एनहान्स होते आणि भातही छान फुलतो। बेसिकली आपलं मटण शिजते तोपर्यंत याला छान भिजण्यासाठी ठेवून देऊयात। कुकर थंड झाल्यानंतर आपण चेक करूया। बघा किती मस्त असं झालेलं आहे। हे तुम्ही पातेल्यातही शिफ्ट करू शकता किंवा यातच तांदूळ घालून तुम्ही भात शिजवून घेऊ शकता। आता मी एका पातेल्यात शिफ्ट केलं ते आणि जो आपण तांदूळ भिजत घातलेला होता त्यातलं पाणी काढून तो राईस यामध्ये घालून घेतला आणि जेवढं आपण केलं होतं त्याच मिश्रणात हे खूप छान भात बनतो। आता ह्याला 15 ते 20 मिनिटं छान शिजू देणार आहोत मीडियम गॅसवर। हे बघा आपली बिर्याणी किती मस्त झालेली आहे। यांची बिर्याणी अशीच असते आणि खूप टेस्टला छान लागते। चला तर आपली बंगलोर स्पेशल मलिका बिर्याणी रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।